त्र्यंबकेश्वर शहरातील सुपरिचित सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आणि रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून प्रत्येक घराघरात पोहोचलेले लोकप्रिय व्यक्तिमत्व निलेश गांगोडे उर्फ मुन्नाभाई यांनी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मधून भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे। त्र्यंबकेश्वर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून जनतेचा विश्वास संपादन केला। गोरगरीब जनतेचा आवाज बनून त्यांनी प्रत्येक संकटात सर्वसामान्यांच्या सोबत उभं राहण्याचं कार्य केलं। मला जनतेनेच उमेदवारी दिलेली आहे। जनतेच्या प्रेम, विश्वास आणि आशीर्वादाच्या जोरावर मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। विकास हेच माझं ध्येय असून प्रत्येक नागरिकाच्या सुखसोयींकडे प्रामाणिकपणे काम करणार आहे, असं निलेश गांगोडे उर्फ मुन्नाभाई यांनी स्पष्ट केले। त्यांचा दांडगा जनसंपर्क, सगळ्यांना आपलंसं करून घेण्याची शैली आणि अडीअडचणींवर थेट उपाय सुचवण्याची वृत्ती यामुळे प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आपुलकी निर्माण झाली आहे। मुन्नाभाऊ यांचा संपूर्ण प्रवास म्हणजे मेहनत, चिकाटी, समाजसेवेचा उत्तम संगम। पुढील काळात प्रभागातील समस्या, विकासाचे विजन आणि जनतेचा आवाज या विषयांवर त्यांची खास रोखठोक मुलाखत पाहूया। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या असून या ठिकाणी इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी केली असून इच्छुकांनी पक्षाकडे तसेच वरिष्ठांकडे मोठ्या प्रमाणात तगादा लावला असून की आम्ही कशा या उमेदवारीच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये आम्ही कसे सरस ठरू अशा सर्व प्रकारचा तगादा देखील यांनी पक्षाकडे लावलेला आहे। याच धर्तीवर त्र्यंबकेश्वर नगर परिषदेमधून प्रभाग क्रमांक 9 मधून इच्छुक असलेले निलेश गांगोडे आपल्या सोबत आहेत। दादा, काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही तयारी करतायत? नेमकं शिक्षण कसं झालं, बालपण कुठे गेलं? नमस्कार, जय श्रीराम। मी निलेश बाळू गांगोडे। माझं जन्म गाव तर हेच त्र्यंबकेश्वर, जन्म ठिकाण त्र्यंबकेश्वर असल्यामुळे माझं प्राथमिक शिक्षण मी इथेच झालं। जवळजवळ मी पोलीस बॉयज असल्या कारणाने 5वी ते 7वी पर्यंत इथे शिकलो। यानंतर परगावी दुसऱ्या गावी गेल्यानंतर तिथे माझे 12वी पर्यंतचं शिक्षण झालं। 12वी पर्यंत एक विषय फेल झाल्यामुळे जरा माझा शैक्षणिक तिथं प्रवास थांबला होता। त्यानंतर मी इकडे आल्यानंतर काहीतरी व्यवसाय म्हणून रिक्षा धंदा करायचा निवडलं। तर त्याच्यातच माझं मन लागल्यामुळे मी इथून पुढे माझ्या शिक्षणाकडे काही मन लागलं नाही, त्याच्यामुळे मी रिक्षा धंद्यात आलो। रिक्षा धंद्यात आल्यानंतर मी माझी सामाजिक कार्य चालूच होतं, जसं लोकांची सेवा करणं, कोणाच्या एखादा पेशंट असेल त्यांना दवाखान्यापर्यंत नेणं, जे भाविक येतात त्यांची सेवा करणं, त्यांना योग्य त्या ठिकाणी नेऊन पोहोचवणं, अशा विविध कार्यक्रमांमध्ये मी सहभागी झालो। आणि तुम्ही कुठल्या पक्षाकडून इच्छुक आहात? काय कुठल्या पक्षाचे तुमचं बोलणं चालू आहे? मी बीजेपी भारतीय जनता पक्षाकडनं माझी उमेदवारी करण्याची इच्छा आहे आणि इच्छुक आहे। तर मी त्यांच्याकडे प्रस्ताव पण टाकला आहे। त्यांनी तुम्हाला का तिकीट द्यावं? कशाच्या जोरावर तुम्ही उभे? गेले 5 वर्षापासून मी जवळजवळ पक्षामध्ये काम करत होतो, सदस्य म्हणून काम केलं। काही जबाबदारी नसल्यामुळे माझे काही पद मला स्वीकारता आले नाही, पण जे काम होतं ते माझ्या वरिष्ठांच्या मार्फत मी त्यांच्या मागे काम केलेलं आहे। ज्यांनी एखाद्या ठिकाणी मोर्चा असेल, काही समाजसेवा असेल, काही अडीअडचणी असेल, या सगळ्या पक्षाच्या मार्फत आम्ही केलेले आहेत। पण माझ्या वरिष्ठांच्या मागे मी असून केलं, माझ्याकडे जबाबदारी नसल्यामुळे काही पद मला घेता आले नाही। प्रभाग क्रमांक 9 मध्ये काय काय समस्या, काय वाटतं तुम्हाला? प्रभाग क्रमांक 9 मध्ये समस्या भरपूर आहेत। सर्वात मोठी समस्या आहे आमच्या गल्लीत रोड नाहीये, कचऱ्याचे मोठमोठे ढीग लागलेले आहेत। ढीग साफ करायला वारंवार आम्हाला प्रशासनाला फोन करावे लागतात, मदत मागावी लागते। आणि एवढी मोठी आमच्या तिथे फिल्टर प्लॅन असल्यामुळे पाण्याची मोठी टाकी, त्या पाण्याचं मोठा टाकी असल्यामुळे पूर्ण गावात आमच्या इथूनच पाणी पुरवठा केला जातो। पण आमच्याच गल्लीमध्ये, आमच्याच प्रभागाला पाण्याची व्यवस्था अडचणींना सामोरं जावं लागतं, पाण्याच्या अडचणींना सामोरं जावं लागतं। त्या या दूर करण्याचा माझा हेतू आहे पहिल्यांदा। आणि मेन म्हणजे आमच्याकडे सभागृह नाही, त्या सभागृहासाठी आम्हाला विनंती करणं माझी हे राहील, प्रयत्न राहतील। आणि नक्कीच तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवा केल्यात, काय काय समाजसेवा केल्या तुम्ही आतापर्यंत? आतापर्यंत माझ्या समाजसेवा या प्रभागात म्हणजे एकमेव रिक्षावाला मीच होतो। जेव्हापासून रिक्षा सुरू झाली तेव्हापासून माझ्या प्रभागामध्ये सिनियर असल्यामुळे आता तर भरपूर रिक्षा वाढले, पण पूर्वी रिक्षा कमी होते। त्यावेळेस ना
मला अर्ध्या रात्री पण पेशंट हे न्यावा लागायचे आणि अपंगांची सेवा केलेली मी. पेशंट सर्वात मोठा हे होतं की प्रभागामध्ये माझ्याकडनं जास्तीत जास्त रुग्ण वाया झाले, त्यांची सेवा मला करता. आणि म्हाताऱ्या माणसं असो, लहान मुले असो, त्याचा एक तुम्ही हे घेऊ शकता. तुम्ही अचानक आता समाजसेवा करतायत, तुम्हाला असं का वाटलं की आपण निवडणुकीला लढवावी नगरसेवक व्हावं? काय नेमकं याच्या मागचं कारण? याच्या मागचं सर्वात मोठं कारण आहे की या अगोदर जवळजवळ 10 वर्ष झाले या अगोदर आमच्या प्रभागातला एकही उमेदवार नव्हता. जे उमेदवार होते ते बाहेरच्या प्रभागातले होते. तो उमेदवार या पहिले होता, तो इथे लढवायला इच्छुक होता, पण त्याचा प्रभाग दुसरा पडल्यामुळे माझाच सहकारी, माझाच मित्र होता, त्याचं पण चाललं होतं की मी इकडेच राहणार आहे. त्याचा बिन प्रभाग वेगळा झाल्यामुळे इथं आमच्या प्रभागामध्ये जागा खाली झाल्यामुळे मला पण वाटलं की आता जर आपल्या प्रभागात गल्लीतूनच जर उमेदवार असेल तरच आपल्या प्रभागाची काहीतरी सोय होऊ शकते, काहीतरी व्यवस्था होऊ शकते. त्यामुळे मी याच्यात राजकारणामध्ये यायचं ठरवलं. नक्कीच. आता तुम्ही सर्व ठिकाणी नागरिकांच्या भेटीगाठी घेतायत, सर्वांना भेटतायत, कसा पाठिंबा आहे जनतेचा तुम्हाला? खूप चांगला पाठिंबा आहे सर. मला मेन म्हणजे ना जनतेनेच सांगितलंय की दादा तू एकमेव असा मनुष्य आहे किंवा उमेदवार असू शकतो आमच्यासाठी की जे आमच्या समस्या पण जाणून घेऊ शकतो आणि प्लस इथून पुढे पण जे प्रभागाचं काम आहे काय ज्या अडचणी त्या समजून घेऊ शकतो. तुला जसं आम्ही बोलू शकतो तसं आम्ही दुसऱ्या उमेदवाराला बोलू शकत नाही. जसं आपला घरातला माणूस असतो त्याचप्रमाणे मला माझ्या प्रभागातली जनता ही समजते की तू आमच्या घरातला माणूस आहे, त्याच्यामुळे तुला आम्हाला हक्काने काही का सांगते. नक्कीच. नगरसेवक जर झाला तर प्रभागातली अशी कोणती मोठी समस्या सोडवणार तुम्ही? सर्वात मोठं मी तुम्हाला पहिले सांगितलं की सर्वात मोठा प्रॉब्लेम आमच्या प्रभागामध्ये रस्ते नाही आहेत. नळ कनेक्शन तर आहेत पण त्या नळ वाहिन्या इतक्या खुल्या झालेल्या आहेत, त्याच्यामुळे वारंवार ऍक्सिडेंट होतात, गाड्या स्लिप होतात, मुले घसरून पडतात, प्रवासी येतात, काही यात्रेकरू असतात पूजेसाठी येतात, ते पण घसरून अडकून पडतात. मला सर्वात मोठं ते कारण रस्त्याचं अडचण आहे आणि कचऱ्याचे ढीग आहेत, मोठे मोठे कचऱ्याचे ढीग आहे. आमच्या गल्लीमध्ये गटारीची व्यवस्था नाही. सर्वात मोठी गटारीची व्यवस्था मी हे करणार म्हणजे ज्या प्राथमिक अडचणी त्या मला पहिले सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही रिक्षा व्यावसायिक आहात, रिक्षा संघटनेच्या पदावर देखील आहात, या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम करत आहात. भाविकांना काय काय अडचणींना सामोरं जावं लागतं? सर्व अडचणींना सामोरं जावं लागतं दादा. कसं आहे, काही यजमान असतात त्यांना गुरुजींचे घर माहिती नसतात, काही भाविक असतात ते वेगळ्या ठिकाणी जातात आणि त्यांना योग्य त्या ठिकाणी नेऊन पोहोचवणं, योग्य ती सेवा करणं आमच्या हातून त्यांचं सेवा कशी होईल. कारण पब्लिक सर्वंट असल्यामुळे आम्हाला हे काम करण्याचे आणि पोलीस प्रशासनालाही आमची मदत असते. कारण एखादा मनुष्य मिसिंग झाल्यानंतर आमचा जो सोशल मीडिया ग्रुप आहे त्या ग्रुपवर लगेच मेसेज पडतो आणि कुठेही तो मनुष्य जर मिसिंग असेल, कुठेही कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांना आम्ही लगेच ग्रुपद्वारे कळवतो आणि या प्रकारे आमची सगळी सेवा होते. त्र्यंबकेश्वरी यंत्रांची, संतांची आणि मंत्रांची भूमी आहे. या धार्मिक नगरीमध्ये आपण आपल्या माध्यमातून काय काय धार्मिक कार्य केलेलं आहे? आतापर्यंत मी संघटनेचा अध्यक्ष असल्या कारणाने, रिक्षा युनियनचा अध्यक्ष असल्या कारणाने आमच्याकडनं भरपूर मोठ्या काही सेवा झालेल्या आहेत. त्यात गणपती मंडळ असेल, नवरात्र उत्सव असेल, शिवजयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, अशा प्रत्येक कार्यक्रमात आम्ही सहभागी होतो आणि आमच्या प्रभागातून सुद्धा हे कार्यक्रम घडवले जातात. संत निवृत्तीनाथांची यात्रा आहे, दरवर्षी निवृत्तीनाथांची यात्रा पंढरपूरला जाते. त्यासाठी आमच्या संघटनेकडनं जवळजवळ खिचडी वाटप असेल, केळे वाटप असेल, जे फराळाचे असेल, पाणी वाटप आहे आणि बिस्किटचे पुढे म्हणजे ज्या प्रकारे आमच्याकडनं होईल त्या प्रकारे आम्ही त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच. मतदारांना या निमित्ताने काय आव्हान कराल तुम्ही? मतदारांना हेच आव्हान करेल की तुमचा उमेदवार, तुमच्या गल्लीतला उमेदवार असून, साधा उमेदवार असून कार्यरत पहिल्यापासून तर मी कार्य करतोच, यापुढेही माझ्याकडनं कार्य होईल. चांगलं कार्य करण्यासाठी काहीतरी पद लागतं, त्या पदावर मी कार्य तर करतच आहे, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. पण मतदारांना माझी एवढीच विनंती की तुम्ही योग्य तो उमेदवार निवडाल आणि मला न्याय द्याल बस. नक्कीच. विकसनशील नेतृत्व, अगदी सामान्य कुटुंबातून आलेला हा व्यक्ती, रिक्षाच्या सामान्य रिक्षा चालक ते नगरसेवक हा प्रवास करू इच्छितो. नक्कीच
पक्षाने किंवा मतदारांनी ह्या माणसाचा विचार करून नक्कीच याला आपल्या सेवेची संधी द्यावी अशी विनंती देखील आमच्या माध्यमातून